नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पी-एम कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज भरले होते आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज यामध्ये मंजूर झाले, तर अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर SMS-सुद्धा प्राप्त झाली. SMS प्राप्त झाल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला आपला सेल्फ सर्व्हे करावा लागत होता. सर्व्हे केल्याच्यानंतर आपला लाभार्थी हिस्सा भरावा लागत होता. लाभार्थी हिस्सा भरल्याच्यानंतर व्हेंडरचं सिलेक्शन त्यामध्ये करावे लागत होते. तर यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आपला सेल्फ सर्व्हे केला असेल, लाभार्थी हिस्सा भरला असेल आणि व्हेंडरचं सिलेक्शनही केलेले असेल. परंतु काही शेतकऱ्यांनी यामध्ये व्हेंडरचे सिलेक्शन हे केलेले नाही. फक्त त्यांनी सर्व्हे केला, पैशाचा भरणासुद्धा केला, पण व्हेंडरचे सिलेक्शन केले नाही. कारण की त्यामध्ये व्हेंडर हे खूपच थोड्या प्रमाणात दाखवत होते. काही स्टेजला कमी तर काही स्टेजमध्ये जास्त व्हेंडर दाखवत होते किंवा एखाद्या स्टेजमध्ये एकच कंपनी दाखवत असेल किंवा कंपनीसुद्धा दाखवत नसेल. तर यांना 31/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती की तुम्ही तुमची जी काही कंपनी असेल, व्हेंडर असेल ते निवडून घ्या म्हणून. तर अशा शेतकऱ्यांना महाऊर्जाकडून SMS-सुद्धा अशा प्रकारचे पाठवण्यात आले होते. जसे की आपण या मेसेजमध्ये पाहू शकतात की आपण लाभार्थी हिस्सा भरला आहे, परंतु पुरवठादाराची निवड केली नाही. पुरवठादाराची निवड दिनांक 31/12/2025 अखेर ऑनलाईन करावी. तसे न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरवून लाभार्थी हिस्सा परत करण्यात येईल. महाऊर्जा अशा प्रकारचे SMS शेतकऱ्यांना मोबाईलवर प्राप्त झाले होते. तर या संदर्भात मी देखील तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये अपडेट दिली होती की 31 तारखेपर्यंत आपण आपले व्हेंडरचे सिलेक्शन करून घ्या, नाहीतर आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज रद्द होईल. तर या संदर्भात आपण नवीन माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर. तर त्यासाठी मित्रांनो आपणास मेडा बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, हे ॲप आपणास Google Play Storeमधून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे. तर इन्स्टॉल केल्याच्यानंतर आता याला अपडेट आलेले आहे. आपणही आपले अपडेट आलेले आहे की नाही ते एकदा चेक करून पहा. तर मी हे जे काही ॲप आहे, हे ॲप येथे अपडेट करून घेतो. अपडेट झाल्याच्यानंतर येथे आपणास अर्ज तपशील यामध्ये यायचे आहे. तर अर्ज तपशील याच्यावर आल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की येथे आपणास एक वॉर्निंग दाखवली जात आहे. जसे की केंद्र शासनाच्या दिनांक 28 ऑगस्ट 2025 व दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजीच्या निर्देशानुसार सदर योजना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आली आहे. तर संपुष्टात आली आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो मित्रांनो, याचे अर्थ 3 होतात. म्हणजेच एखादी गोष्ट संपली किंवा पूर्ण झाली किंवा तिचा शेवट झाला असा या संपुष्टात आली आहे याचा अर्थ होतो. तर खाली येथे पुरवठादार नियुक्त करा याच्यावर मी येथे क्लिक करून पाहतो. तर येथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो मोबाईलवर OTP हा सेंड होतो, पण मोबाईलवर OTP हा प्राप्त होत नाही. तर मी यामध्ये बऱ्याच वेळा प्रयत्न करून पाहिलेला आहे, परंतु मोबाईलवर कसल्याही प्रकारचा OTP हा येत नाही. तर मित्रांनो हेच लॉगिन मी दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन केलेली आहे. तर या मोबाईलमध्ये सुद्धा आपण पाहू शकतात की तिथे पण अशा प्रकारचा एक आपणास माहिती दाखवली जात आहे, जशी की मी आता तुम्हाला वाचून दाखवली. त्यानंतर ही जी काही माहिती आहे, ही माहिती येथे कट केल्याच्यानंतर आपण खाली पाहू शकता की येथे पुरवठादार नियुक्त करा म्हणजेच व्हेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आपणास यामध्ये आता पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो आपणास जो काही SMS आपल्या मोबाईलवर प्राप्त झाला होता की 31/12/2025 पर्यंत आपण आपल्या पुरवठादाराची निवड करून घ्या, तसे न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरवून आपण जो काही भरलेला लाभार्थी हिस्सा आहे, हा लाभार्थी हिस्सा आपणास परत करण्यात येईल. तर होऊ शकतं मित्रांनो आपण जो काही लाभार्थी हिस्सा यामध्ये भरलेला आहे, हा लाभार्थी हिस्सा आपणास परत मिळून जाईल. परंतु हा लाभार्थी हिस्सा आपणास कधीपर्यंत मिळेल याचे काही अपडेट नाही. जरी यामध्ये काही नवीन अपडेट आले तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील ते सांगण्याचा प्रयत्न करेल.